टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बिल्कुल, मैं हिंदी में भी थोड़ा बोलना चाहूँगी कि आज जो है वो मुंबई उत्तर भारतीय प्रकोष्ठ की तरफ से जो है मुंबई में एक कार्यक्रम हम लोग लॉन्च कर रहे हैं जिसका नाम मुंबई विरासत मिलन है। अतीत के नींव पे भविष्य का निर्माण कह के ये कार्यक्रम हम आज अनाउंस कर रहे हैं, जिसे आपने देखा कि इसका हमने जो है फ्लैगशिप का प्रोग्राम का जो है प्ले कार्ड भी आपके सामने अभी दिखाया है। और हमारा इस कार्यक्रम के माध्यम से उद्देश्य ये है कि हम उत्तर भारतीय समाज के साथ जाके कांग्रेस पार्टी के विचारधारा को लेके जाएं और कांग्रेस पार्टी को जो है वो निचले स्तर पे जो है मजबूत करने का काम करें। इसके लिए हम वहाँ पे जाके जो है वो हमारी धरोहर जो है वो वहाँ पे जाके लोगों के साथ बातचीत करेंगे। आपको मालूम है कि मुंबई शहर सबको अपनाने का काम करता है। मुंबई शहर है वो जात धर्म प्रांत से ऊपर मुंबई सबको साथ में लेके चलती है। और मुंबई को आप सबको पता है कि रोजी रोटी कमाने के लिए लोग यहाँ पे आके गुजर बसर करते हैं और इसकी संस्कृति के अपनाने का भी काम करते हैं। और कांग्रेस और उत्तर भारतीय समाज का जो संबंध भी है वो पिछले कई सालों से है। जैसे आपको मालूम है कि कांग्रेस ने उत्तर भारतीय जो है वो महापौर दिया था मुंबई कांग्रेस में, मुंबई महानगर पालिका में। मुंबई के अध्यक्ष भी उत्तर भारतीय रह चुके हैं, मंत्रिमंडल में भी जो है उत्तर भारतीयों को स्थान दिया था। तो ये सब बातें जो है हम लोगों तक लेके जाएंगे और लोगों की जो समस्या है, चाहे वो लोकल लेवल की समस्या हो, चाहे वो रेलवे की समस्या हो, चाहे वो हॉकर्स के मामले में समस्या हो, इन समस्याओं के मामले में हम लोगों के साथ खड़े होंगे। आपको मालूम है कि हर हफ्ते हम गुरुवार को जो है महायुति मस्त और मुंबई कर मात्र तस्त इस कार्यक्रम के माध्यम से लगातार मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार के बारे में बात करते हैं। लेकिन आज जो कार्यक्रम है वो उत्तर भारतीय प्रकोष्ठ की तरफ से आज का कार्यक्रम का जो है वो विमोचन हुआ है और इस कार्यक्रम की शुरुआत जो है वो शुरू होने वाली है, इसीलिए इसका लॉन्चिंग आज रखा है। तो मैं मुंबई विरासत मिलन के इस कार्यक्रम में आप सबका स्वागत करती हूँ। धन्यवाद। नाही, असं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राचं नातं आणि आमचं मराठीशी नातं तर बिलकुल नक्कीच आमचं पण आहे, कारण शेवटी माझीसुद्धा मातृभाषा किंवा मुंबईमध्ये मॅक्झिमम लोक जी बोलतात ते मराठीच बोलतात, ह्यांनासुद्धा सगळ्यांना मराठी बोलता येतं आणि त्यामुळे मराठीबद्दल आम्हाला बिलकुल आमची अस्मिता आहे, मराठीबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे। आणि मी सातत्याने माझी भूमिका एकदम स्पष्टपणे मांडलेली आहे की मुंबई मध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी बोललंच गेलं पाहिजे आणि मराठीचा बद्दल काही प्रश्नच नाही आहे। दुसरा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की चर्चा सुरू झाली ज्या GR वरून, तो GR आता रद्द करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते पहिलीपासून इंग्लिश आणि मराठी शिकवलं जातं, 5वी पासून हिंदी शिकवलं जातं। त्यामुळे विद्यार्थ्यांना या तिन्ही भाषा माहिती आहेत आणि तिन्ही भाषेमध्ये मुलं, म्हणजे मला वाटतंय माझ्या लहानपणी इंग्लिश 5वीला होती, पण माझ्या लहानपणापासून जी आहे ते हिंदी 5वी पासून सुरू होते। त्यामुळे प्रत्येक मुलाला मराठी पण येतं आणि प्रत्येक मुलाला हिंदी पण त्या ठिकाणी शिकता येतं। पण बिलकुल तुम्ही जे प्रश्न मला विचारला की हा उत्तर भारतीय प्रकोष्ठा वतीने कार्यक्रम आहे, तो लोकांपर्यंत जाऊन जे आहे ते लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्याबरोबर बसणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं। पण मराठीचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे, मराठीच्या बरोबर आम्ही सगळेजण आहे आणि आम्ही नेहमीच सांगतो की मराठी आमची अस्मिता आहे। मराठीला जो आहे तो अभिजात दर्जा मिळाला पाहिजे हा प्रस्ताव आम्ही संसदेमध्ये मांडला, तिथे जाऊन भांडण्याचं काम आम्ही केलंय। त्यामुळे बिलकुल महाराष्ट्रात असल्यामुळे आम्ही तर नक्कीच म्हणून की आमच्या मातृभाषेला जो आहे तो सन्मान मिळाला पाहिजे आणि तिला तिचं स्थान आहे ते टिकलं पाहिजे। संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून एवढा लढा देऊन आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे सर्वांना। त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा वेगळा आणि हा कार्यक्रम एका प्रकोष्ठा माध्यमातून अनाउन्स झालेला आहे, ते उत्तर भारतीय प्रकोष्ठा माध्यमातून हा कार्यक्रम आहे आणि मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। मी म्हणजे एकाचाच प्रश्न विचारू काय बोलला? मुंबई विरासत मिलनचा फायदा उत्तर भारतीयांना कशा पद्धतीने होईल, कारण जे वातावरण सध्या राजकीय गडबड होतोय, उत्तर भारतीयांबद्दल जे काही बोललं जात आहे, राज ठाकरेचे विधान करतात, त्यामुळे भीतीचं वातावरण या सगळं उत्तर भारतीयांमध्ये नाही। बघा, मराठीच्या बद्दल स्वाभिमान आहे, मराठीच्या बद्दल अभिमान आहे, मराठी आमच्या बद्दल आम्हाला अस्मिताबद्दल आम्ही महत्त्वाचं सांगितलं की ते टिकली गेली पाहिजे, याबद्दल तर आमच्या मतामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी दुमत असण्याचं काम नाही। परंतु कोणाला मारणं, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं हे बरोबर नाही आहे। मला हे सांगायचं या ठिकाणी की ज्या तऱ्हेने हा वाद चाललेला आहे
मला एक सांगायचं की राज्य सरकारची जी भूमिका आहे, राज्य सरकारने GR मागे घेतल्यानंतर मला राज्य सरकारची भूमिकाच कळत नाही खरं तर, का हा वाद निर्माण केला. ज्या वेळेला आपण सुरुवातीपासून हिंदी पण शिकवतो शाळेमध्ये आणि मराठी पण शिकवतो, मग हे असले वाद निर्माण करून काय साध्य केलं. दुर्दैवाने महत्त्वाच्या विषयाला आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर लोकांचा असेल, जो आम्ही मागच्या गुरुवारी सुद्धा मांडला, की मोठ्या प्रमाणामध्ये आज मुंबईमधल्या समस्यावरती, महाराष्ट्रातल्या समस्यावरती बोललं गेलं पाहिजे, ज्याच्याबद्दल दुर्दैवाने बोलताना आपण दिसत नाही. आज मुंबईच्या बाबतीमध्ये आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले, आज मुंबईच्या नालेसफाईमध्ये आम्ही प्रश्न विचारले, त्या ठिकाणी मान्सून पूर्व तयारीबद्दल विचारले, रस्त्याबद्दल विचारले, आरोग्याबद्दल विचारले, शाळेबद्दल विचारले, पण दुर्दैवाने त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेची चर्चा होताना दिसत नाही. आणि जसं मी सांगते की आम्ही काँग्रेस पक्षावाले आहोत, आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा करतो, सर्व भाषांचा आम्ही सन्मान करतो. आणि जसं मी सुरुवातीपासून सांगते की पहिलीपासून मराठी शिकवलं जातं आणि 5वीपासून हिंदी शिकवलं जातं, त्यामुळे दोन्ही भाषांचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान करतो. पण एका भाषेची सक्ती करणं हे बरोबर नाही, हे सातत्याने आम्ही सांगत आहोत. ऑलरेडी ती भाषा शिकवली जाते, तिच्याबद्दल सन्मान असल्याबद्दल आमच्या काय त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. त्यामुळे मला एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे आपल्या सर्वांना सांगायला पाहिजे की या ज्या माध्यमातून जो एक वादविवाद तयार करून त्याला एक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न चाललाय, तो थांबला गेला पाहिजे. भाषेचा दोन्ही सन्मान व्हायला पाहिजे. आणि जसं मी सांगते की सर्व भाषांचा, आता आपल्याकडे तर तेलुगू, तमिळ, उर्दू, त्या ठिकाणी कन्नडा पण स्कूल आहेत, त्याच्यामध्ये पण शिकवलं जातं, त्यांना सुद्धा आपण जे आहे ते त्या ठिकाणी अनुदान देतो. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या शाळा चालतात, आपण त्यांनाही सन्मान देतो. त्यामुळे सगळ्या मुंबईमध्ये बघाल तर विविध संस्कृतीची लोक राहतात आणि त्यामुळे प्रत्येक संस्कृतीला आपण सन्मान देतो आणि त्याचबरोबर त्यांच्या भाषेला पण सन्मान देतो. आणि मला माहिती आहे की ती लोक सुद्धा मराठीला सन्मान देतात. आणि मला वाटतं की ह्या विवादला बाजूला ठेवून जर आज प्रश्न विचार केला तर उत्तर भारतीयांचे खूप प्रश्न आहेत, मराठी माणसांचे पण खूप प्रश्न आहेत, मुंबईकरचे खूप प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे खूप प्रश्न आहेत. खरं तर मला अपेक्षा होती की विधिमंडळाचं या अधिवेशनाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांचा कर्ज माफ होईल, त्या ठिकाणी महिलांवरच्या होणाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे अत्याचार आहे त्याच्या बाबतीमध्ये शक्ती कायदा आम्ही लागू करतोय हे त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जाईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक न्याय आणि आर्थिक काय म्हणतात आपल्या आदिवासी विभागाचे जे आर्थिक निधी आहे तो डायव्हर्ट झालाय, तो आम्ही डायव्हर्ट करणार नाही. त्या संदर्भामधला स्पेशल कंपोनंट कायदा महाराष्ट्र शासन तयार करेल असं काहीतरी आम्हाला वाटलं होतं की या अधिवेशनामध्ये मिळेल. पण या अधिवेशनात आम्ही फक्त मारामारी बघितली. या अधिवेशनामध्ये आम्ही बघितलं की काय विधानसभेमध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज विधानसभेच्या आवारामध्ये जर त्या ठिकाणी मारामारी होऊ शकते, जशी रस्त्याचे गुंड करतात तशी मारामारी आम्ही विधानसभेच्या आवारामध्ये बघितली. त्यामुळे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर ज्या तऱ्हेने तोडगा निघायला पाहिजे होता किंवा ज्या तऱ्हेने, कारण आता तुम्हाला पण माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती संकटात आहे हे काही सांगायची गरज नाही. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती काय हे मी सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये काम दिलं गेलं आणि कुठलंच किती ठिकाणचं काम सुरू न होता पैसे अकाउंटमध्ये टाकले हे आम्ही रोज प्रकरण मांडतोय. याच्यावर चर्चा होणं आवश्यक होतं. पण दुर्दैवाने तसं काही न होता म्हणजे मला अपेक्षा होती की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा तरी होईल. काही महत्वाचं म्हणजे पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या या काही महिन्यांच्या पार्श्वभूमीवरती मराठी अस्मितेचा मुद्दा उकरला जातो असं नाही वाटत? नाही बघा, हे आहे की आता तुम्ही जो प्रश्न विचारला की मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे, बिलकुल सगळ्यांना समोर दिसतंय काय. पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते की राजकारण आपल्या ठिकाणी असली पाहिजे, भाषा आपल्या ठिकाणी असली पाहिजे. भाषेबद्दल नक्कीच जे आहे ते आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. कारण मराठी भाषेमधून, मी तर मराठी मीडियमच्या शाळेमधून शिकून आलेली आहे, त्यामुळे मी त्याबद्दल खूप चांगल्या तऱ्हेने जाणते की कशा तऱ्हेने. पण त्याचबरोबर आपल्याला हे पण समजून घ्यायला पाहिजे की हा वाद का निर्माण केलेला आहे. जो तुम्ही बरोबर प्रश्न विचारला की याच्यामध्ये राजकीय वळण काय आहे का हे पण अभ्यास केला पाहिजे. कारण माझ्या लहानपणापासून मी मराठी पहिलीपासून शिकते आणि 5वीमध्ये हिंदी शिकते, म्हणजे दोन्ही भाषा मला शिकायला येतात, दोन्ही भाषांमध्ये मी परीक्षा देते, दोन्ही भाषा मला कळतात. मग हे वादविवाद का निर्माण केले, त्यामुळे त्याला राजकीय वळण आहे का हे तर नक्कीच अभ्यास केला गेला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण काय देऊ शकतो, आपण ज्या गोष्टीसाठी खरं तर भांडलं गेलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन समोर असताना मुंबईकरांचा पैसा ज्या तऱ्हेने वाया चाललेला आहे किंवा मुंबईकरांचा पैसा काही लोकांच्या अकाउंटमध्ये चाललाय, ज्या तऱ्हेने मी बघते की मुंबईमध्ये मी रोज एक प्रकरण मांडते. तुमच्यापैकी काही पत्रकार येतात, आम्ही म्हणजे त्यांना पत्रकारांना सांगितलं सुद्धा, ही प्रकरणाचे पुरावे आम्ही सादर केलेले.
की ज्या तऱ्हेने देवणार PFPचा असेल किंवा काल आम्ही ते MTLचं एक प्रकरण दिलं किंवा त्याच्या आधी आम्ही जुहूच्या सफाई कामगारांचं प्रकरण दिलं, तिघांमध्ये सुद्धा जो कन्सल्टंट आहे आणि त्या ठिकाणचा कॉन्ट्रॅक्टर आहे, या दोघांमध्ये इतकं काय म्हणतात सलोख्याचं नातं आहे आणि त्याच्यामधलं इतकं संगणमत इतकं जोरदार आहे की त्यालाच मिळतं कन्सल्टंटचं काम आणि ह्यालाच मिळतं कॉन्ट्रॅक्टरचं काम. एका ठिकाणी तुमचं जे आहे ते वरचं येतं तुमचं टेंडर 4% आणि दुसऱ्या ठिकाणी तुमचं 30चं बिलो टेंडर येतं. बरं, जमिनीवरती 2.5-3 वर्षामध्ये कुठलंही काम न होता अकाउंटमध्ये पैसे एका ठिकाणी जातात 86 कोटी आणि दुसऱ्या ठिकाणी जुहूमध्ये जातात 10 कोटी. मग आम्ही प्रश्न तेच विचारतोय की 2.5-3 वर्षे पैसे काम न करणाऱ्या लोकांना पैसे कसे दिले जातात. बरं, त्याच्यावर थांबत नाही. आता हे तिसरं जे टेंडर आहे MTLचं, तुम्ही पत्रकार काय म्हणलं नव्हतं, पण MTLचं तिसरं जे टेंडर आहे ते पण टेंडर त्याच व्यक्तीला दिलं जातं जो व्यक्ती दोन्ही पण कामं करत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने मुंबईकराचा जो पैसा आणि कॉन्ट्रॅक्ट कितीचं देता, कंपनी कधी कंपनी झालेली आहे, एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर 1-2 दिवसांनी कंपनी फॉर्म होते किंवा 1 महिना आधी कंपनी फॉर्म होते, जिचं 1 लाखाचं बीज भांडवल असतं त्या कंपनीला 1200 कोटीचं काम दिलं जातं. मी तर राजकीय गरज असतं पण तिथे बोलले, कोणाच्या राजकीय गरज असतात. त्यामुळे ह्या गोष्टीवर पण कधीतरी मुंबईकरच्या बोललं गेलं पाहिजे ना. आज मुंबईकरांना किती समस्या, आज गोखले ब्रिजला बघा, पहिला खराब निघाला, आता फुटपाथवर चालता येत नाही. आज किती मुंबईकरांच्या समस्या आहेत. रेल्वेची समस्या वेगळी आहे, लोकांना अजूनपर्यंत आपण मूलभूत सुविधा पुरवू शकलो नाही. मुंबईकरांना पाणी मिळत नाहीये. म्हणजे थोडक्यात भाषेच्या मुद्द्यावरती सरकारने नव्या नोंदण्या बंद केल्या आहेत. तब्बल 80,000 अधिकचे अर्ज सरकारने रद्द केले. ते बिलकुल मी तेच बोलणार आहे की लाडकी बहीण योजना केली. मधल्या काळामध्ये माझ्याकडे लाडके भाऊ आलेले, मी खरं सांगते, हसू नका, मी सिरियसली सांगते, लाडके भाऊ आलेले ज्यांना सांगणार होते की 12वी पास केली की तुम्हाला इतके पैसे मिळणार आहेत, ग्रॅज्युएट केले की तुम्हाला इतके पैसे मिळणार आहेत. काही लोकांना महानगरपालिकेमध्ये नोकऱ्या लावल्या मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत रोजगार, पण 5-5 महिन्यापासून ते कामाला आहे दाखवत आहेत पण कामाला नाही आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे तर कमी करण्यासाठी अटी शर्ती किती वेळा बदलल्या गेल्या हे तर तुम्हाला पण माहिती आहे. कधी सांगितलं सरकारी आहे, कधी सांगितलं पात्र नाही आहेत, कधी सांगितलं वेगळ्या योजनेला असतील तर त्यांना योजनेचा लाभ नाही. हळूहळू ती योजनेच्या जे आहेत ना ते पैसे कसे कमी करता येईल आणि त्या योजने खरं तर या योजना करण्यापूर्वी म्हणजे मला तर विधिमंडळाला हे प्रश्न विचारायचे की आम्ही विधिमंडळात निवडून का जात होतो. आम्ही विधिमंडळात निवडून जात होतो की त्या ठिकाणी कायदे मंडळ आहे, कायदे निर्माण करायला, लोकांचे प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक निवडून येतात, 288 आमदार, आणि ते महाराष्ट्रामधले कानाकोपऱ्यातले प्रश्न जे आहेत ते विधिमंडळात मांडावे म्हणून ते विधिमंडळाचं सभागृह आहे आणि ते पवित्र त्या ठिकाणचं आहे, त्यांचं दालन होतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन की महाराष्ट्रातल्या महिला असेल, कामगार असेल, त्या ठिकाणी गोरगरीब असेल, विविध जातीची लोक असतील, यांच्या त्या ठिकाणी विकास योजना तयार होतील आणि कायदे तयार होतील, यासाठी ते खरं तर असलेलं आमचं सगळ्यात मोठं सदन आहे असं मला वाटतं. पण दुर्दैवाने आता काय परिस्थिती आहे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला की लाडक्या बहिणीच्या संदर्भात आम्ही तर म्हणतो की 1500चे 2100 कधी करणार, पण 1500चे 2100 सोडून द्या, ती संख्या दिवसेंदिवस काही ना काही कारण करून ती कमी केली. माझं म्हणणं काय, तुम्ही योजना केली ना, फक्त इलेक्शन बघून ती योजना केली होती का, याचं कारण मी असं सांगते आणि जबाबदारीने बोलते, कारण तुम्ही कुठलीही योजना करत असताना तिचा पहिल्यांदा अभ्यास केला गेला पाहिजे होता. आता मी हे पण बोलणार आहे की शालेय शिक्षण विभागातून जे निर्णय झाले काय अभ्यास केले होते का, आताचे मंत्री अभ्यास करतात का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही योजना करताना अभ्यास करायला पाहिजे होता. सुरुवातीला तुम्ही काय केलं, सरसकट योजना अनाऊन्स केली, कारण तुम्हाला वाटलं इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये याचं म्हणजे एका तऱ्हेने लोकांच्या आपण अकाउंटमध्ये पैसे टाकतो आणि त्याच्यामुळे सरसकट अनाऊन्स केल्यानंतर हळूहळू तुम्ही सांगताय की हे नाहीये. त्यामुळे मला हाच प्रश्न विचारायचा आहे की लोकांना 1500वरून 2100चा वादा होता, संख्या कमी करण्याचा वादा नव्हता, पण दुर्दैवाने मंत्री जे आहेत ते त्या ठिकाणी पूर्णपणे ही योजना जी आहे ते आता हळूहळू कमी कशी करून जे लोक पात्र आहेत त्यांना संख्या कशी कमी करायची याच्या मागे लागलेत असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. पण संभाजी भिडे हे नेहमीच अशी वक्तव्य करत असतात. एकदा त्याने आंबाचं वक्तव्य केलं होतं, असे ते पुष्कळ वेळा वक्तव्य करतात. म्हणजे त्यांची वक्तव्य, पण मला दुर्दैवाने सांगायला पाहिजे की त्यांना प्रोटेक्शन मिळतं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे निखिल वागळेजींना त्या ठिकाणी नाही मिळणार. आता कोणतं गायकवाड है ना, प्रवीण गायकवाड, त्यांना प्रोटेक्शन नाही मिळणार, त्यांच्या कार्यक्रमामध्ये नाही मिळणार. पण संभाजी भिडे, त्यांचं नाव संभाजी भिडे नाही, त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी.
तुम्ही संभाजी भिडे म्हणत जाऊ नका. मनोहर कुलकर्णी म्हटलं की आम्हाला बरोबर समजतं की तुम्ही कोणाबद्दल बोलताय. आणि त्यामुळे मनोहर कुलकर्णीच्या बाबतीमध्ये बोलायचं त्यांनी पहिल्यांदा बोलले असं नाहीत ना, त्यांनी पहिले पण बोललेले आहेत, मला राष्ट्रगीत मान्य नाही, मला राष्ट्रध्वज मान्य नाही. कारण ज्या पठडीतून आणि ज्या विचारातून ते आलेले आहेत ते RSSचे विचार आहेत. RSS पण कधी 50 वर्षामध्ये झेंडा लावत होती किंवा राष्ट्रगीत मांडत होती. त्यामुळे तेच विचार ते बोलून दाखवतात. आणि म्हणूनच भाजपाची पण तीच नीती आहे. दुर्दैवाने मी बघते समाजात तेढ निर्माण करायचं, धार्मिक तेढ निर्माण करायचं, आणि आता भाषावाद निर्माण करायचा. आणि त्याच्या माध्यमातून मूलभूत प्रश्नांना, म्हणजे आज नोकरीबद्दल कोणी बोलत नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतो बाजूला या ठिकाणी जे आहे ते आज पण आझाद मैदानला एक आंदोलन चालू आहे. रोज इथे या ठिकाणी 4-4, 5-5 आंदोलनं त्या ठिकाणी असतात. माणसांना हा प्रश्न पडलाय की सरकारी नोकरी मिळणार आहेत की नाही, आम्हाला त्या ठिकाणी भरती होणार आहे की नाही, शिक्षकांची भरती होणार आहे की नाही, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचा वैद्यकीय डिपार्टमेंटमध्ये जा किंवा तुम्ही शाळेमध्ये जा किंवा शिक्षकांची संख्या विचारा किंवा डॉक्टरांची विचारा किंवा चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची संख्या विचारा, तुम्ही बघा काय. पण आज ही परिस्थिती मुंबईमध्ये आहे. आज क्रॉफर्ड मार्केटच्या समोरचं मच्छी मार्केट जे आहे ते बंद झाले. अशी वक्तव्य करणाऱ्यांना जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी ना, कारण की फक्त कडवट विचारसरणीच्या लोकांवरच कारवाई केली जाते, उजव्या कडवट विचारसरणीच्या लोकांवर कारवाई करायला हवी. नाही, मला कळत नाही आहे की म्हणजे एकदा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की नक्षलवादाला करायचं, अर्बन नक्षलवाद सांगितलं बरोबर आहे ना, शब्द अर्बन नक्षलवाद आहे त्याच्यामध्ये, शहरी नक्षलवाद, नंतर त्याच्यामध्ये बदलून कडवट डावे विचार आणले. प्रश्न असा आहे की हे जनसुरक्षा विधेयक का आणलं, आणि या शहरी नक्षलवाद शब्दालाच माझा खरं तर आक्षेप आहे. यासाठी आक्षेप आहे, मी सुरुवातीपासून सांगते की हा शहरी नक्षलवाद हा शब्द भाजपाच्या एका सांसदने शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काढला आणि तिथून याची सुरुवात झालेली की शहरी नक्षलवाद. आणि मला एक गोष्ट सांगायचं की या देशाच्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही बोलू शकता. असं आहे की त्याला कोणाला आवडेल ना आवडेल ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही संविधानाच्या विरोधात बोलत असाल तर तुमची ती कारवाई व्हायला पाहिजे. पण तुमच्याकडे ऑलरेडी नक्षलवादाच्या संदर्भामधले कायदे आहेत, अतिरेक्या संदर्भामधले कायदे आहेत, मोहवाद्या संदर्भामधले कायदे आहेत. तुमचं सरकार केंद्रामध्ये आता 11 वर्ष आहे, राज्यामध्ये किती वर्ष आहे, तुम्ही ऍक्शन घ्या ना. तुम्हाला हे बिल का आणावं लागलं, या बिलाच्या माध्यमातून तुम्ही कोणाची मुस्कटबाजी करणार आहे. म्हणजे एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला, माझा तर पहिला प्रश्न आहे की मग अर्बन नक्षलच्या त्या कायद्याच्या अंतर्गत पहिली कारवाई मनोहर कुलकर्णीवर झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे, झाली पाहिजे ना. की त्यांनी आज जे स्टेटमेंट केले की मी राष्ट्रध्वज मानत नाही, त्याच्यावर पहिली कारवाई करणार का सरकार. दुर्दैवाने सरकार त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई करत नाही. मागे सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये त्यांच्या विरोधामध्ये इतका आवाज उचलला होता, ज्यावेळी ते असे म्हणाले होते त्यावेळेला, तेव्हा पण कुठला आवाज उचलला नाही. महिलांच्या संदर्भामध्ये ते आंब्याच्या बाबतीत बोलले, कुठला आवाज त्यांच्या संदर्भात उचलला नाही. भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने बोललो, त्यांच्याबद्दल कुठला आवाज त्या ठिकाणी उचलला गेला नाही. म्हणजे आमचं म्हणणं आहे की आता हे जे काल झालं हाऊसमध्ये त्याच्यावरती पण घेणार आहात का. मला प्रश्न एवढाच आहे की या माध्यमातून तुम्ही कोणाची मुस्कटदाबी करणार. एखादा पत्रकार पारदर्शक पद्धतीने, आता तुम्हाला सुद्धा माहितीये की लोक चॅनल बघण्यापेक्षा युट्यूब बघतात. काय काय पत्रकारांचे लोक स्वतःहून जाऊन बघतात. का बघतात, त्याच्यामध्ये कंटेंट असतो, त्याच्यामध्ये पारदर्शकता येते, रेफरन्स असतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पत्रकारांचं तुम्ही त्या ठिकाणी मुस्कटदाबी करताय का. आमच्यासारखी लोक सातत्याने अदानीच्या विरुद्ध आवाज काढतायत की मुंबईला विकण्याचं तुम्ही एवढं मोठं षडयंत्र केलेलं आहे. म्हणजे मी तर काल सर्वे पण दाखवला. भाजपचा नाईलाज आहे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नियुक्ती करणं, कारण मोदींशिवाय भाजप 150 जागाही निवडून येऊ शकत नाही. भाजपचाच खासदार म्हणतोय, कुठेतरी नरेंद्र मोदी आता पक्षापेक्षा मोठे दाखवतात त्यांच्या नेत्यांनी. असं आहे की निशिकांत दुबेने जे हे स्टेटमेंट केलंय, तर मला असं वाटतंय की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपावरचा आणि RSS वरचा कुठेतरी काहीतरी जो वचक होता तो कमी झालेला आहे असं मला वाटतं. कारण ज्या तऱ्हेने हे स्टेटमेंट बाहेर आलेले आहे आणि त्यांच्या सांसदाकडून आलेलं आहे, तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांची मिटिंग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये काही फेरबदल दिसले तर ते आश्चर्य वाटतं कामा नये. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं, पण ते विधानसभेमध्ये नाही दिसलं. उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत झालेली आहे, लोकसभेमध्ये आम्हाला चांगले यश मिळालं, आम्ही गाफील राहिलो आणि त्याचा परिणाम विधानसभेत दिसला. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता, याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. तुम्ही कसं पाहताय त्यांच्या विधानात. नाही, असं आहे की
मी लोकसभेमध्ये मान्यच करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला. विधानसभेच्या वेळेला जसं आपल्याला माहिती आहे की आमच्या आदरणीय नेते जननायक राहुल गांधीजींनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मतदार यादीमध्ये त्या काळामध्ये किती नावं झाली हे पण राहुलजींनी त्या सांगितलेल्या डेटामध्ये सांगितलं की ज्या तऱ्हेने नावं वाढली, काय मतदारसंघामध्ये ती नावाची संख्या जी आहे ते 10-10, 12-12, 15-15 हजारांनी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मतदानाच्या यादीच्या मध्ये जे आहे ते घोळ करण्याचं काम झालं आणि त्या घोळच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते इलेक्शन जे आहे ते मॅन्युप्युलेट करण्यात आलं. आणि आम्ही सातत्याने तक्रार जी करतोय ते निवडणूक आयोगाला करतोय, पण दुर्दैवाने आमच्या तक्रारीचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक मेसेज टाकून 4 मतदारसंघाबद्दल त्या ठिकाणी नावं घेऊन सांगितलं की इथे असं आहे तिथे असे, पण आम्ही त्यांना उत्तर मागितलंच नव्हतं. आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर मागितलं होतं. दुर्दैवाने आजही आपण बघतोय की निवडणूक आयोग काहीच बोलत नाही. म्हणजे जर समजा हरियाणा बरोबर महाराष्ट्राची निवडणूक झाली असेल तर महाराष्ट्राचे निकाल कसे झाले असते तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे एवढी मंडळी जे नावं जोडली गेली ही नावं जोडली गेली नसते. आणि मला अपेक्षा आहे की जर महाराष्ट्र आणि हरियाणाचं इलेक्शन एकत्र झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असतं. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट आपला दाखवेल का? कारण राज ठाकरे यांनी काल याबाबत वक्तव्य केलंय आणि राज्य सरकार तसेच दिल्लीचे काही नेते यामध्ये पुढाकार घेतला असं सुद्धा ते म्हणतात. नाही, याच्या संदर्भामध्ये मी एकच बोलेन की ज्या तऱ्हेने अहमदाबादवरून बुलेट ट्रेन जी BKC मध्ये येते 5,000 रुपयाचे तिकीट त्या ठिकाणी असणार आहे आणि अहमदाबादपासून जर आपण मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या बघितली किंवा मुंबईपासून अहमदाबाद जाणाऱ्यांची संख्या बघितली तर किती संख्या आहे. मग ही ट्रेन बुलेट ट्रेन कोणासाठी बनली आहे? खरं तर अशाच फ्लाईट त्यांचे खाली जातात, ट्रेन नाही त्यांची ते काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ही बुलेट ट्रेन कोणासाठी बनली? त्यामुळे काही षडयंत्र आहे का? आज मुंबईच्या जसं आपल्याला माहिती आहे की अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला दिलेली आहे आणि आता नव्याने आम्ही बघतोय की हा नवा वाद पेटत चाललाय की बाबा बिल्डिंगमध्ये असेल. आता खरं तर देशाच्या संविधानाने कुणी काय घालावं, कुणी काय भाषा बोलावी, कुणी काय खावं, एकत्र राहावं ही देशाच्या संविधानाने दिलेली चौकट आहे. पण दुर्दैवाने आजकाल सगळ्या गोष्टीमध्ये जो हस्तक्षेप चालला आणि त्याच्या नावाखाली एक वादविवाद तयार करण्याचं आणि एक भीतीचं वातावरण तयार करण्याचं चाललेलं आहे ते बरोबर नाही आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राला काय म्हणतात, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून मिळालेला खूप मोठं यश आहे आणि ज्या ज्या वेळेला आम्ही हुतात्मा चौकातून जातो तिथून आम्ही त्या ठिकाणून प्रेरणा घेतो आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की षडयंत्र असेल काही लोकांचं, पण त्या षडयंत्राला आपण मोडून काढू आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं एकत्र लढून सगळ्यांनी जर एकत्र लढून राहिले, कारण शेवटी हा महाराष्ट्र आपण सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की हे स्वप्न त्यांचं कधी पूर्ण होईल. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते मोठं वक्तव्य केलेलं आहे. नाशिकची जी हनीट्रॅपची सीडी होती त्यामुळं शिंदेचं सरकार आलं 2-2.5 वर्षापूर्वी आणि आताचे जे सरकार आलेलं आहे तेही नाशिकच्या हनीट्रॅपच्या सीडीमुळे आलेलं आहे असं एक खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसचे नेते आहे. कसं पाहताय, काय प्रतिक्रिया? नाही, विजय वडेट्टीवारने जर ते स्टेटमेंट केलं असेल तर विजय वडेट्टीवारकडे त्याचे काही ते प्रूफ असेल तर मी विजय वडेट्टीवारना विचाराल की त्यांनी कसं वक्तव्य का केलं. त्यांच्या वक्तव्याबद्दल मी कशी बोलू. पण मला असं वाटतं की ते जेव्हा बोलतात ते सिनियर मोस्ट आहेत, त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील आणि त्या पुराव्याच्या आधारेच ते बोलत असतील असं मला वाटतं. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्राच्या या पूर्ण अधिवेशनाच्या काळात मी संजय गायकवाडांची मारामारी बघितली. मी ही तुम्ही जे आता उल्लेख काढला ते नाशिकची हनीट्रॅपची गोष्ट बघितली. मी संजय शिरसाटांचा सिगरेट पडलेला घरामधला बेडरूममधला व्हिडिओ बघितला. मी बघितलं की सुहास कांदेंच्या घरामध्ये आता त्या ठिकाणी घरामधले भाऊच कंप्लेंट करत आहेत. अजून मी बघितलं की त्या ठिकाणी योगेश कदमांच्या मला वाटतं काहीतरी बारबद्दल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आईच्या नावावरती बार त्या संदर्भामध्ये खूप ठिकाणी त्या ठिकाणी मी चर्चा ऐकली आणि कळस ज्या वेळेस झाला केवळ विधिभवनाच्या सभागृहामध्ये मी ती मारामारी बघितली. त्यामुळे मला वाटतं आणि पडळकरांचा त्याने उल्लेख केला. पडळकरांना तर मी बघितलं की मीडियासमोर येऊन ज्या गुरमीमध्ये आणि ज्या सत्तेच्या मस्तीमध्ये ते बोलत होते, हा आम्ही केलं, अशी दिली का? हो. त्यांना हे पण माहीत नाही की संसदेचं असलेलं त्या ठिकाणी पावित्र्य आणि मांगल्य हे जर त्यांना समजलं असतं तर त्यांना कळलं असतं की विधिभवनामध्ये येणारा प्रत्येक माणूस त्या विधिभवनाच्या पायऱ्याला यासाठी कपाळाला हात लावतो. कारण यासाठी मी सांगते तुम्हाला, कारण त्याच विधिमंडळामध्ये आम्ही विलासराव देशमुखांची भाषणं ऐकलीत, गोपीनाथ मुंडे साहेबांची भाषणं ऐकलीत, BT देशमुख साहेबांची भाषणं ऐकलीत, गणपतराव देशमुख साहेबांची भाषणं ऐकलीत. त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला माहिती आहे की मधुकर चौधरी साहेबांची भाषणं ऐकलीत. असे मोठे व्यक्ती त्या सभागृहातून बाहेर निघाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण निघाले साहेब, प्रतिभाताई पाटील तिथे होत्या, आपल्या महामहिम राष्ट्रपती होत्या, शरद पवार साहेब होते आणि अशा या
उच्च प्रतीच्या सभागृहामध्ये ज्यावेळी आपण बसतो आणि आपण महाराष्ट्राचं नावलौकिक मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो, पण दुर्दैवाने महाराष्ट्राचा नावलौकिक आणि महाराष्ट्राचा असलेली गरिमा प्रतिमा कमी करण्याचं काम या अशा व्यक्तींच्यामुळे होतं, असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. देखिए, जैसे मैंने शुरुआत से कहा है, ये जो है कि जैसे मुंबई जो है वो सबकी है, मुंबई ने सबको अपनाने का काम किया है और पहले से हमारे यहाँ पे जो है पहली से मराठी सिखाया जाता है और 5वीं से हिंदी सिखाया जाता है, तो बच्चों को दोनों भाषाएं आती है. मेरे बचपन से भी वही पद्धत है. पता नहीं अचानक से ये विवाद क्यों पैदा किया है, शायद आने वाले इलेक्शन जो आने वाला है उसको ध्यान में रखते हुए ये सब कुछ चल रहा है. लेकिन जो मूलभूत प्रश्न है, मुझे ऐसा लगता है कि विवाद जो है, देखिए मैं ये समझती हूँ कि इस देश के संविधान के माध्यम से विविध भाषाएं हैं. मुंबई की बात करें तो मुंबई में तमिल स्कूल है, तेलुगु स्कूल है, कन्नड़ा स्कूल है, हमारे यहाँ पे उर्दू स्कूल है, हमारे यहाँ पे हिंदी स्कूल है, हमारे यहाँ पे मराठी भी स्कूल है. तो हर बच्चे को मुंबई में जो है या महाराष्ट्र में है मराठी तो आती ही है और 5वीं के बाद वो हिंदी भी सीखता है. लेकिन हम अलग भाषाओं का भी जो है वो सम्मान करते हैं. बिल्कुल मराठी होने का हमें बिल्कुल अभिमान है, स्वाभिमान है, मराठी हमारी अस्मिता है. लेकिन हम किसी दूसरी भाषा की शक्ति और दूसरी भाषा को जो है वो बिल्कुल कम नहीं समझते. तो हम भाषा का सम्मान करते हैं. मुझे ऐसा लगता है कि जिस तरह से हमारा कांग्रेस की विचारधारा है, हम सब लोगों को साथ में चलने के साथ सभी भाषाओं का भी जो है वो सम्मान करते हैं. भाषा के नाम पे किसी को जो है वो मारने का काम होता है तो इसके हम अगेंस्ट है, क्योंकि बिल्कुल ये गलत बात है कि आप किसी को मारो. किसी को कानून हाथ में लेने का किसी को भी अधिकार नहीं है. लेकिन मुझे इतना ज़रूर कहना है कि हर इंसान ने मराठी भाषा का सम्मान करना चाहिए और जैसा मैं कहना चाहती हूँ कि हम भी दूसरी भाषाओं का जो है वो सम्मान करते हैं. निशिकांत दुबे को तो मैं भी बोलना चाहूंगी, क्योंकि निशिकांत दुबे ने महाराष्ट्र की औकात निकाली थी. महाराष्ट्र कितना टैक्स देता है, महाराष्ट्र को हम देते हैं, एक बोलते हैं, तो महाराष्ट्र की औकात तो निशिकांत दुबे ने निकालनी नहीं चाहिए. भाई साहब सुनिए आप ना, निशिकांत दुबे को इतना अधिकार नहीं कि महाराष्ट्र की औकात निकाले. निशिकांत दुबे को क्या मालूम है महाराष्ट्र कितना टैक्स देता है? निशिकांत दुबे को मालूम है कि और किसी को हमने कभी उनके स्टेट की बात नहीं की तो उनको भी हमारे स्टेट की बात नहीं करनी चाहिए. और निशिकांत दुबे जवाबदार सांसद है, तो सांसद को भी समझना चाहिए कि किसी की इज्जत कम करने का अधिकार उनको नहीं है. महाराष्ट्र की क्या गरिमा है, क्या ये वो जानते हैं क्या? तो फिर इसीलिए मेरा ये कहना है कि वो बात हमें भी अच्छी नहीं लगी है. हम हर भाषा का इज्जत करते हैं, हम हर इंसान का इज्जत करते हैं, हम कानून को हाथ में नहीं लेना चाहते. लेकिन ये बात भी सच है कि हम मराठी की अस्मिता को भी पहचानते हैं, जानते हैं, उसका भी हम सम्मान करते हैं. तो मैंने तो कह दिया मारपीट की तो हमेशा. किसको? नहीं, मैंने तो कहा कि उनकी बातों से, उनकी विचारों से हम सहमत नहीं है, पर हम कानून व्यवस्था में यकीन करने वाले हैं. हम कानून को मानते हैं, देश के संविधान को मानते हैं, और जब देश के संविधान को मानते हैं तो सबको सम्मान की बात करते हैं हम. तो इसीलिए हम कानून अपने हाथ में लेने की बात कभी नहीं की आज तक. लेकिन मैंने ये जरूर कहा कि किसी निशिकांत दुबे को अधिकार नहीं है कि महाराष्ट्र की औकात निकाले, महाराष्ट्र कितना टैक्स देता है ये सवाल पूछे. और मैं उनको ये भी बोलना चाहती हूँ कि मुंबई में उनका भी घर है, तो ऐसा बात करना गलत है किसी स्टेट के बारे में. और मराठी को और महाराष्ट्र को अपमानित करने का उनको कोई अधिकार नहीं है. मैं ये भी कहना चाहती हूँ. राज ठाकरे को ऐसा नहीं लग रहा है कि उद्धव ठाकरे के साथ में आगे तो उनकी ताकत बढ़ गई है और वो अपना मराठी भाषा के ऊपर एक विवाद बना के मुंबई में चला रहे हैं? विवाद तो शुरू सरकार ने किया है. जीआर तो सरकार ने निकाला, विवाद तो वहीं से शुरू हुआ ना, तो सरकार ने जीआर रद्द कर दिया. अब आप जो कह रहे हैं कि ऐसा, देखो ताकत बढ़नी अच्छी बात है, पर ताकत सही दिशा में बढ़नी चाहिए. किसी को मार के धमका के ताकत कुछ मतलब नहीं है. तो मुझे ऐसा लगता है कि लोगों को समझ में आता है, लोगों को मराठी भी समझ में आती है, लोगों को हिंदी भी समझ में आती है. क्या आप मराठी नहीं बोलते भाई साहब? बोलते हैं, सब मराठी बोलते हैं. तो सबको मराठी भी समझ में आती है, सबको हिंदी भी आती है. ये विवाद जो है ये कहीं रुकना चाहिए और मुंबई और महाराष्ट्र के मूलभूत सवालों के ऊपर जो है वो आने वाले दिनों में बात होनी चाहिए. ये मेरी मंशा है.
बीजेपी की राजनीति वही है। बीजेपी की राजनीति धर्म की है, बीजेपी की राजनीति समाज समाज में भेद करने की है, और बीजेपी की राजनीति भी भाषा तक आ गई है। चाहे वो तमिलनाडु में हो, चाहे बाकी राज्यों में है, झगड़ा तो चल रहा है सब जगहों पे। तो बीजेपी ने कभी महंगाई पे बात की है? बीजेपी ने कभी नोटबंदी के बाद क्या परिस्थिति उस पे बात की है? जीएसटी के बाद क्या गरीब आदमी पे परिस्थिति हो रही उस पे बात की है? आपको बताओ काले धन पे बात की है? बीजेपी ने कभी आपको नौकरी के बारे में बात की है? उसके बाद जो पहलगाम में हुआ, हाथी रवि को क्यों नहीं मारा गया, उसके बारे में बात की है? तो कभी तो इन टॉपिक पे भी भाई साहब बात करो। हम तो चाहते थे पहलगाम के बाद और पुलवामा के बाद एक भी अतिरेकी नहीं बचना चाहिए, पाकिस्तान में घुस के पाकिस्तान को दिखाना चाहिए। तो सीज फायर किसने किया? अमेरिका के राष्ट्राध्यक्ष ने, ट्रम्प ने। तो क्यों आपने सुना? सवाल ऐसा है कि मेरा कहना यह है सभी से कि जो मुद्दे हमें बात करनी चाहिए उस मुद्दे पे बात करते हैं। जहां कोई गलत स्टेटमेंट आएगी वहां हम भी खड़े रहेंगे, पर हम कानून व्यवस्था के बात करेंगे। हम देश के संविधान में बहुत यकीन करते हैं। देश के संविधान ने सब चीजों का प्रावधान करके रखा है। अरे निशिकांत दुबे का छोड़ दीजिए। अब निशिकांत दुबे कह रहे हैं तो बीजेपी ने सोचना चाहिए कि शायद उनके जो खासदार है वो देश के प्राइम मिनिस्टर से खुश नहीं है। महिला में भी आपसी बात हो रही है। अब आज भी रेलवे में ऐसा महिला के ऊपर ये भाषावाद हुआ है, तो इस पर आप नहीं करना चाहते क्योंकि और भी जो मजदूर आ रहे हैं उनके ऊपर भी नहीं। बिल्कुल मैं आपको यही बोलना चाहती हूँ कि कायदा सुव्यवस्था रखना किसका काम है। मैं वर्षा गायकवाड़ इंडिविजुअल बिल्कुल मानती हूँ कि हमें भी कायदा सुव्यवस्था रखना चाहिए, पर कायदा सुव्यवस्था रखना काम सरकार का है। वाद नहीं पैदा हो ये रखना काम सरकार का है। जब आप जीआर निकालते हो और उसको रद्द करते हो तो पहले ऐसा जीआर निकालते ही क्यों हो? ऐसे निर्णय लेते ही क्यों हो जिसका आपका होमवर्क नहीं हुआ है, आपने गृहपाठ नहीं किया है? आप निर्णय लेते हो उसके असर क्या होने वाले, आप कभी तज्ञों से चर्चा नहीं करते। आप मुझे बताइए कितने तज्ञों से निर्णय लेने से पहले चर्चा हुई थी? और आप मुझे बताइए कि जब पहले से हमारी सिस्टम चलती आ रही है तो आपको बदलने की जरूरत क्या थी? आप हिंदी भी सिखा रहे हो, आप बचपन से मराठी भी सिखा रहे हो, आप जो अगर लगे तो आपको जैसे मैंने कि तमिल भी सिखा रहे हो, कन्नड़ भी सिखा रहे हो। तो ये विवाद क्यों पैदा कर दिया है और लोगों में इतनी नफरत क्यों पैदा कर रहे हैं? मत करिए। और किसी को मारने का, किसी को बोलने का तो हक नहीं। कानून व्यवस्था है, जाके पुलिस स्टेशन में कंप्लेन कीजिए, पुलिस अपनी कार्रवाई करेगी। देखिए ऐसा है कि देवेंद्र फडणवीस जी का भाषण हम सुनते हैं, सुनने में अच्छा है, पर सच कितना होता है वो आप सबको पता है। जन सुरक्षा विधेयक क्यों लाया आपने? अर्बन नक्सलाइट के लिए लाया, पर जरूरत क्या है जब आपके पास नक्सलवाद के खिलाफ बिल है ऑलरेडी, आपके पास कार्रवाई करने के तरीके, अतिरेकी के खिलाफ कार्रवाई करने के तरीके। मैंने तो ये कभी इसका बात किया ना पहलगाम का, आपके पास माओवाद के पास खिलाफ करने के लिए, और आपकी सरकार है, हमारी सरकार 2-3 स्टेट चुके, बाकी सब जगह पे आपकी सरकार स्टेट में भी है, बहुत सी जगह पे आपकी सरकार पूरे पावरफुल में है, और केंद्र में आपकी सरकार है। यहाँ पे कितनी मेजोरिटी है सरकार में, तो आप क्यों नहीं कार्रवाई करते? लेकिन इसके नाम पे जो चल रहा है ना, ये किसानों के आंदोलन से आया हुआ शब्द बीजेपी की सांसद से, और इसके माध्यम से जो कार्रवाई होगी वो उन्हीं पे होगी जो आज सरकार के खिलाफ बोलते हैं या सरकार को आईना दिखाने का काम करते हैं। मुझे पता नहीं पत्रकारों का काम आईना दिखाना है कि क्या है। तो अगर वो बात वो करेंगे, हमारे जैसे लोग कोई बात करेंगे, तो क्या हम अर्बन नक्सलाइट हो जाएंगे? तो ये किसको डराने के लिए कानून लाया गया है? इसकी मर्जी किसकी चलेगी? तो इसके ऊपर भी कभी ना कभी सोचना पड़ेगा। और जन सुरक्षा विधेयक जो लाया गया है, मैं तो उसको यही शुरुआत से कहना चाहती हूँ कि इसकी शुरुआत ही गलत से हो गई है शब्दों से। तो हमारा कहना यह है कि इस बिल के ऊपर जो कल हमारे सभी जो है वो विधायक जाके महामहिम राज्यपाल जी को मिले और सभी ने निवेदन देके कहा है कि कृपया इस विधेयक पे वापस एक बार चर्चा होनी चाहिए और इस विधेयक को रोकना चाहिए। जब तक इसकी पूरी तरह से ये नहीं हो जाए तब तक ये विधेयक नहीं पास करना चाहिए। ये भूमिका हमारी पहले भी थी और हमारी आज भी भूमिका है।
ईडी ऐसा है ना कि ईडी भाजपा के किसी को क्यों नहीं बुलाती? अब एकनाथ शिंदे जी के इतने लोग यहाँ पे आए, अजित पवार जी के इतने सारे लोग यहाँ पे आ रहे, उनकी सब बंद हो गई। परसों मैंने एक का सुना, मैंने बोला जो मुंबई महानगर पालिका के गए जिनके ऊपर ईडी लगी थी, उनकी ईडी का क्या हुआ? नहीं, मुझे ये कहना है कि जितने लोगों पे ईडी लगी थी उनका क्या हुआ बाद में जाके? वहां पे जाने के बाद क्या हुआ? कभी तो पत्रकार उनको भी सवाल पूछते हैं क्या? नहीं, मेरा सवाल यह है कि जितने लोगों को ईडी लगी थी उसका आपने कभी जायजा लिया? हाँ, क्लीन हो गए, बस सब तो क्लीन हो गए। हाँ, वॉशिंग मशीन से क्लीन हो गया। आप भी जवाब दे रहे हो तो इसका जवाब सबको पता है। चलिए, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।